दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील मोंढा भागातील फटाके मार्केटमध्ये फटाके घेताना झालेल्या वादातून तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात 2 युवक गंभीर जखमी झाले। या प्रकरणी प्रशांत कदम आणि त्याच्या साथीदारांसह 8 जणांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फटाके घेताना पैसे मागितले म्हणून टोळक्याने दोघांवर हल्ला करण्यात आला। भगवान कोकरे महाराज यांच्या गुरुकुलातील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार प्रकरणी पॉस्को अंतर्गत 2 गुन्हे दाखल झाले असतानाच पुन्हा रॅगिंग सारखा प्रकार समोर आलाय। याच गुरुकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मॉनिटरने अन्य विद्यार्थ्यांचे रॅगिंग करून या गुरुकुलच्या हॉलमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून कुणालाही काही सांगायचे नाही अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावाच्या हद्दीत पुलाखालील पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे। चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडलेला हा मृतदेह पाहून स्थानिक नागरिक थरारून गेले आहेत। या घटनेने दौंड भिगवण परिसर हादरला असून पोलीस आता या प्रकरणाचा गुन्हेगारी कोनातून तपास करत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीच्या काळात अघोरी प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे। इंगळी गावाच्या मुख्य कमानीजवळ थेट रस्त्याच्या मध्यभागी जनावराचे काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवून त्याभोवती हा विधी करण्यात आला होता। या पूजेच्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुंकू, गुलाल, लिंबू तसेच केळी आणि कापलेले केळीचे झाड ठेवण्यात आले होते। मध्यरात्रीच्या सुमारास साधारण 8 ते 10 तरुणांनी गावात फिरून ही पूजा केल्याचं समोर आलंय। याचे सीसीटीव्ही फुटेजही सध्या व्हायरल होत आहे। महाराष्ट्रातील शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी दिवाळी आनंददायी ठरली आहे। राज्य सरकारने काही निवडक अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शिक्षण खात्यात समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। या नव्या आदेशानुसार 10 अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक आणि समकक्ष पदांवर बढती देण्यात आली आहे। ही बढती तात्पुरती असून त्यांना कायमस्वरूपी वरिष्ठता किंवा नियमित सेवावरील हक्क मिळणार नाही असे शासनाने स्पष्ट केले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जवळीक वाढल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर सवता सुभा मांडण्याची भूमिका घेतली। त्यावर आज बोलताना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्ष हा आमचा मित्र पक्ष आहे, पण मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हटलंय। काँग्रेस बरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी भूमिका हा त्यांचा प्रश्न असून आम्ही आमच्या सहकाऱ्यांना अडचणीत आणेल अशी भूमिका घेणार नाही किंवा वक्तव्य करणार नाही असे संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने एक विशेष धार्मिक पर्यटन श्री रामेश्वरम तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा जाहीर करण्यात आली। ही 10 दिवसांची विशेष यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे पार पडणार असून दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन या यात्रेमध्ये घडवले जाणार आहे। राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण योजना लाभार्थी आणि बेरोजगार युवकांची महायुती सरकारने घोर फसवणूक केली असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केलाय। चेन्निथला म्हणाले की काँग्रेस पक्ष राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, मोर्चे आणि जनजागरण मोहिमा राबवून सरकारला जाब विचारेल। मागील काही दिवसांपासून राज्यात बोगस मतदार नोंदणीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मात्र यावरून भाजपा नेते विरोधकांवर फेक नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप केलाय। परंतु आता सत्ताधारी पक्षातीलच आमदार सतीश चव्हाण यांनी धक्कादायक आरोप करत बोगस नोंदणी विरोधात कोर्टाकडे धाव घेतली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या शिंदे आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।